Hello friend, today I am going to explain you which 5 foods will improve your sexual life. कोणते 5 पदार्थ आहेत जे तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये तुम्हाला हेल्प करतील त्या विषयावर थोडक्यात आपण आज माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगलंच गेलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये मर्दानगी ताकद चांगली पाहिजे, स्फूर्ती चांगली पाहिजे. त्यासाठी आपण जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न आपण करत नाही आणि फक्त औषधीवर किंवा इन्स्टंट गोळ्यावर अवलंबून राहतो. हे इथं खूपच चुकीचं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या लाईफमध्ये जे मी तुम्हाला 5 फूड्सबद्दल सांगणार आहे त्याचं जर अवलंबन केलं तर डेफिनेटली तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये तुमच्या परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली तुम्हाला फरक जाणवेल. पण मित्रांनो, हे फरक जे आहेत हे 1 ते 2 दिवसामध्ये जाणवणार नाहीत. कमीत कमी तुम्हाला 6 महिने तरी कमीत कमी याच्यावर तुम्हाला वर्क करावं लागेल. तर मित्रांनो, जे पहिलं आपलं फ्रूट्स आहे, सगळ्यात अगोदर म्हणजे ते तुमच्या शरीरामधलं एल आर्जिनिन कसं वाढवतं त्याला खूप महत्त्व आहे. कारण एल आर्जिनिनमुळंच आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होतात. नायट्रिक ऑक्साईड तयार झाल्यामुळं आपल्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लड फ्लो चांगला होतो. म्हणून मित्रांनो, जे की मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहेत ते अँटीऑक्सिडंट आहेत, अँटी इन्फ्लॅमेटरी आहेत. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे जे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जे काही इजा होतात त्या इजांना हिलिंग म्हणजे नॅचरल हिलिंग करण्याची जे त्यांच्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे तेच पदार्थ मी तुम्हाला आज सांगत आहे. अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप चांगल्या आहेत. रात्री रोज 4-5 अक्रोड जर भिजवून जर तुम्ही सकाळी खाल्लेत तर मला वाटतं की इट इज अ व्हेरी गुड ॲफ्रोडिजिया. इट इज व्हेरी गुड अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी. डेफिनेटली तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये अक्रोडचा रोज समावेश करा. दुसरं आहे खजूर, ज्याला आपण पेंट खजूर म्हणतो. दिवसाला कमीत कमी 1 ते 2 खजूर सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही खाल्ले तर डेफिनेटली याच्यामध्ये जे एल आर्जिनिनचं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये थोडं शुगर असल्यामुळं, नॅचरल शुगर असल्यामुळं तुम्हाला तुमच्या दिवसाच्या डे फूडमध्ये तुम्हाला वरून शुगर किंवा काही गोड पदार्थ खाण्याची अजिबात गरज पडणार नाही. आणि शुगर तुम्ही खाऊ पण नका, कारण की शुगरमध्ये फक्त कॅलरीज असतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स किंवा अमायनो ॲसिड काहीच नसतं. म्हणून तुम्ही शुगर अवॉइड करा. थर्ड, अनार ज्यूस, ज्याला आपण प्रोमोग्रेनेट म्हणतो, तर याचा जर ज्यूस घेतलं तरी चालतं. पण ज्यूस काढताना तुम्ही त्याला गाळू नका, कारण गाळलं की त्याच्यातले जे फायबर असतात तर ते फायबर जर तुम्ही काढून टाकले तर त्याचा उलटा बेनिफिट होईल. म्हणून विथ फायबर. आणि जर नाही ज्यूस प्यायचं असेल तुम्हाला तर रोजचं एक आपलं अनार खायचं, डायरेक्ट आपले दाणे खायचे. त्याच्यामुळे तुम्हाला फायबर पण भेटतं आणि हे हाय डेन्सिटी फ्रूट आहे. हे हाय डेन्सिटी फ्रूट असल्यामुळं याच्यामध्ये कॅलरीज म्हणजे तुमचं पोट लवकर भरतं आणि कॅलरीज कमी देतं. त्यामुळं काय होतं की तुम्हाला डायटिंगला पण एकदम म्हणजे खूप चांगलं याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला टरबूज. याचं पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर वापर केला तर डेफिनेटली त्याच्यामधले जे एल आर्जिनिन आहेत ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतील. आणि डेफिनेटली टरबूज किंवा वॉटरमेलनला नॅचरल व्हायग्रा म्हणून आम्ही जे बोलतो, तर त्याच्यामुळंच की जे व्हायग्रासारख्या गोळ्या औषधी जे काम करतात तेच हे टरबूज किंवा वॉटरमेलन करतं. म्हणून तुमच्या दिवसाच्या केव्हाही सकाळी किंवा एका आहारामध्ये टरबूजचं प्रमाण नक्कीच ठेवा. किती तुम्ही टरबूज इतकं मोठं टरबूज खाल्लं तर त्याच्यामध्ये पाणी पण खूप जास्त असल्यामुळं तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. तुमचं पोट असं भरल्यासारखं वाटेल आणि तुमचं पोट म्हणजे असं म्हणजे फुगल्यासारखं वाटणार नाही आणि तुम्हाला जेवणाची इच्छा पण होणार नाही. त्याच्यामुळे ॲटोमॅटिक तुमचं डायटिंगला मदत करेल. म्हणून याचं तुम्ही नेहमी सेवन करा. आणि शेवटचा पदार्थ जो आहे दॅट इज अ डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमध्ये खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत जे की आपल्या ब्लड व्हेसलला मदत करतात, आपल्या ब्लड व्हेसल्स एक्सपांड करतात आणि त्याच्यामुळं एल आर्जिनिन नावाचा जो पदार्थ असतो त्याला त्या आपल्या शरीरामध्ये वाढवण्यास मदत होते. पण डार्क चॉकलेट जर तुम्ही घेत असाल तर त्याचं प्रमाण ठेवा. एखादं चॉकलेट दिवसातून घेतलं तर उत्तम आहे, पण जास्त जर चॉकलेटचं प्रमाण जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुमची ओबेसिटी वाढू शकते. म्हणून कमी प्रमाणात रोजचं एक डार्क चॉकलेट पण तुम्ही सेवन करू शकता. हे जे 5 पदार्थ तुम्हाला मी सांगितले हे रोजच्या आहारामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही वापरले
तर डेफिनेटली तुमचा सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली चांगला फरक दिसून येईल. धन्यवाद मित्रांनो.